महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रथमच बोनसचा लाभ। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंची घोषणा। अमृत आहार योजनेतील स्वयंपाकींसाठी आता सरकारची दिवाळी भेट। लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात दुपटीने वाढ। आदिवासी मंत्री अशोक उईकेंचा निर्णय। 17 ऑक्टोबरला बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा। मंत्री छगन भुजबळांचं माजी मंत्री धनंजय मुंडेंना निमंत्रण। धनंजय मुंडेंनी दिली माहिती। धाराशिवमध्ये भाजप आगामी निवडणूक स्वतंत्र लढणार। एक ना एक जागा भाजपाचीच आली पाहिजे। आमदार राणा जगजितसिंह पाटलांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। मनोज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही पाडू। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। मड ते वर्सोवा प्रवास केवळ 5 मिनिटात होणार। मड वर्सोवा खाडी पुलाच्या पालिकेच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी। पुलासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर। 65 जागांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोडत। 8 जागा अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षित। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विभागाकडून मांस विक्री दुकानांची तपासणी। एकूण 30 दुकानांची तपासणी। 10 दुकानांवर दंडात्मक कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।